चाकण चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या संदर्भात चाकण पोलिसांना गावातील काही पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी 5 जून रोजी निवेदन दिले आहे। देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ निवडीबाबत गंभीर आक्षेप यावेळी घेण्यात आला। संपूर्ण चाकण आणि पंचक्रोशीतील नागरिकांची बैठक घेऊन नवीन विश्वस्त निवडीबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। चाकण चक्रेश्वर देवस्थान ट्रस्ट चाकण या ठिकाणी जी ट्रस्ट स्थापन केली गेली, ही ट्रस्ट तो हयात या लोकांनी स्थापन केलेली आहे आणि गावाला ॲक्च्युली अंधारात ठेवून ही ट्रस्ट स्थापन केलेली आहे। गावाला ॲक्च्युली याच्यामध्ये विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, ते विश्वासात घेतलं नाही आणि त्यांनी ते हयात करून घेतलेली आहे। त्याच्यासाठी आम्ही 9 तारखेला या ठिकाणी चक्रेश्वर देवस्थानच्या ठिकाणी मीटिंग लावलेली आहे आणि ही मीटिंग याच्यासाठी लावलेली आहे की चुकीचं लोकांना कशाचीही कल्पना नसताना या ठिकाणी जी ट्रस्ट स्थापन केली, ही ट्रस्ट अतिशय चुकीची आणि लोकांना फसवणारी आहे। त्यासाठी आम्ही या ठिकाणी मीटिंग लावून सगळ्या चाकणसह 12 वाड्यासह या ठिकाणी मीटिंग लावलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही रिक्षा सगळीकडे फिरवणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही नवीन ट्रस्ट या ठिकाणी 23 लोकांचे या ठिकाणी स्थापन करणार आहे आणि त्यामध्ये सगळ्यांना याच्यात प्रतिनिधित्व दिलं जाईल अशी आमची कल्पना आहे। त्याप्रमाणे आम्ही त्या दिवशी मीटिंगमध्ये बाकी साधक बोधक चर्चा होईल, गावांचा जो निर्णय येईल तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल। परंतु आमचं काय असं ध्येय नाही की आम्हाला या ट्रस्टमध्ये घेतलं पाहिजे, परंतु आमचं एकच ध्येय आहे, ह्या चक्रेश्वर हे देवस्थान या देवस्थानला दर्जा भेटलेला आहे। भीमाशंकर एवढाच या चक्रेश्वर देवस्थानला दर्जा भेटून सुद्धा या ठिकाणी ज्या सुधारणा व्हायला पाहिजेत त्या सुधारणा या ठिकाणी होत नाही आणि नगर परिषदेकडं काही पाठपुरावा केला जात नाही की बाबा इथं कामं करून घ्यावीत। नगर परिषदेकडे फंड भरपूर आहे आणि नगर परिषद पैसे देत असताना सुद्धा ही ट्रस्ट काहीच करत नाही ना। कामाचा पाठपुरावा करायला पाहिजे, कामं केली पाहिजे, सुधारणा केल्या पाहिजे अशी आमची कल्पना आहे आणि ते आम्ही जनतेसमोर 9 तारखेला ठेवणार आहे। त्याप्रमाणे या ठिकाणी जे काय होईल ते सगळ्यांना शंकरराव वाघ चाकण इथं चक्रेश्वर मंदिरमध्ये यावेळेस आम्ही ट्रस्ट होतो, तर आमची ह्या नवीन जे ट्रस्ट यांनी स्थापन केलं तर आमची अशी फसवणूक केलेली आहे। किरण शेठ मांजरेंची फसवणूक झाली, माझी फसवणूक झाली। आम्ही फक्त नामधारी आहे हे लोकांनी आम्हाला ठेवलं, तर आम्ही सर्व इथं संपूर्ण इथले सगळे देखभाल आम्ही पाहत असतो आणि आता त्याच्यानंतर यांनी जे आमची फसवणूक केल्यामुळं सगळ्याला आम्हाला ते चुकीचं वाटलं। म्हणलं बाबा हे योग्य नाही। आम्ही त्याला म्हणत होतो पहिल्यासुद्धा की बाबा आपले सगळे 12 वाड्याच्या इथं अंत्यविधी इथे येतात, सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन इथं सगळ्यांना हे करा, तर त्याच्यामुळे त्यांनी आम्हालाच बाजू